मौलाना आझाद यांच्या 132व्या जयंतीनिमित्त ही जी आझाद व्याख्यानमाला सुरू करण्यात आली त्यातलं आजचं माझा विषय आहे. मौलाना आझाद आणि सामाजिक संदर्भ. गेल्या 8 ते 9 महिन्यापासून आपलं जीवन, आपला समाज हा कोविड-19 या महामारीमुळे एका ठिकाणी थांबलेला आहे. या ठप्प झालेल्या जनजीवनात या महामारीच्या विरोधात लढण्यासाठी सगळी मानवजात एकत्र येऊन एक लढा उभा करते. या लढ्यात आपापल्या परीने प्रत्येकजण योगदान देत आहे. प्रत्येक समाज आपल्या परीने प्रयत्न करतोय की या महामारीच्या संकटातून आपण बाहेर कसं पडणार. मग जगातील सगळे प्रगत देश असोत वा अप्रगत देश असोत, सगळं जग या महामारीमुळे एक प्रकारे मोठ्या संकटाला सामोरं जात असताना भारतीय समाजात मात्र चित्र काहीसं वेगळं दिसायला लागलं. ज्या करोना महामारीसाठी, ज्या करोना विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी सगळं जग सगळ्या गोष्टी विसरून फक्त या संकटाचा मुकाबला करण्यासाठी एकत्र येत असताना आमच्याकडे मात्र काही समाज माध्यमं, काही संघटना यांनी या रोगासंदर्भात एक विशिष्ट वर्ग, एक विशिष्ट जात, एक विशिष्ट धर्म याला जबाबदार आहे आणि भारतात त्याच्या प्रसारासाठी या विशिष्ट धर्माची लोक या पद्धतीने काम करतात. अशा पद्धतीने गेल्या 4-5 पूर्वी एक खूप मोठं असं वातावरण उभं करण्यात आलं. या वातावरणाचा परिणाम असा झाला की समाजात एक प्रकारची दुही, एक दुफळी जी पूर्वी अस्तित्वात होतीच, पण ती दुफळी आणखीन खोल करण्यात, आणखीन विस्तीर्ण करण्यात या समाज माध्यमांनी आणि या संघटनांनी पुढाकार घेतला आणि दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं की आमच्या समाजात ही दुफळी खूप विस्तीर्ण झाली आहे. हिला जोडण्यासाठी, हिला एकत्र आणण्यासाठी खूप अथक प्रयत्न करण्यात आले. बरं, या दुफळीच्या पटकथेमागची कथा काय असेल? या दुफळीच्या, या समाजातील या 2 धर्मांच्या, या 2 जातीच्या लोकांमध्ये एक तेढ पसरवून, एक लोकांमध्ये भेद पसरवून जी गोष्ट मिळवायची होती ती मिळवण्यात काही अंशी काही संघटना, काही लोक यशस्वी ठरतायत. मग या सामाजिक दुफळी निर्माण करणाऱ्यांनी जी पटकथा तयार केली, ही जी पटकथा लिहिली आहे, या पटकथेमागची कथा काय आहे? या पटकथेमागचं काय गुपित आहे जे आम्हाला समजून घेणं हे फार गरजेचं वाटतं. आणि समजून घेण्यासाठी मला वाटतं मौलाना आझादांनी ज्या पद्धतीने या गोष्टी समाजात मांडण्याचा प्रयत्न त्यांच्या तत्कालीन काळात केला, तो संदर्भ आज जसच्या तसा लागू होताना दिसतोय. करोनाच्या विरोधात लढताना जिथे जात हा एक फॅक्टर महत्त्वाचा ठरायला लागला, त्या फॅक्टरच्या पार्श्वभूमीवरती जर आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी पूर्णतः ठरवून असं उभं करण्यात आलं की या करोनाच्या प्रसारात मुख्य भूमिका निभावली आहे ती म्हणजे मुस्लिम समाजाने. एकोणीसशे 46च्या 17 जुलैला मौलाना आझादांनी एक प्रेस रिलीज जाहीर केली होती आणि त्या प्रेस रिलीजमध्ये मौलाना आझाद असं म्हणतात, मी त्या प्रेस रिलीजची वाक्य इंग्रजीत आहेत, मी मराठीत भाषांतरित करून सांगतोय. मौलाना आझाद त्या प्रेस रिलीजमध्ये असं म्हणतात की कोणी एका काळी मुस्लिम उठतील आणि त्यांना कळेल की ते अनोळखी आणि विदेशी कामकाज मिळवण्यामध्ये
शिक्षणामध्ये आणि आर्थिकदृष्ट्या मागास ठरवल्या गेल्या आहेत. या अप्रतिष्ठित हिंदू राज्यामध्ये ते त्या सत्तेच्या दयेवर जगण्याची भीक मागणारे म्हणून जगत राहतील, असं 1946च्या प्रेस रिलीजमध्ये 17 जुलै 1946ला मौलाना आझादांनी जी प्रेस रिलीज दिली होती, त्या प्रेस रिलीजमध्ये त्यांनी हे वाक्य, महत्त्वाचं वाक्य त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं होतं अन्य गोष्टींसोबत. मला ह्याचा संदर्भ आज तंतोतंत जुळल्यासारखा वाटतो. ज्यांचा जन्म या मातीत झाला, जे या मातीतच पुरल्या जाणार आहेत, जे या मातीच्या प्रगतीसाठी काम करतायत, जे या देशाचं नाव उज्ज्वल व्हावं म्हणून आपल्या परीने प्रचंड प्रयत्न करतायत, अशा एका विशिष्ट समाजाला, अशा एका समाजाला आम्ही टार्गेट करून ज्या पद्धतीने बाजूला फेकणार आहोत, फेकत आहोत, अशा वेळी आझादांचं ते वाक्य मला फार महत्त्वाचं वाटतं. का महत्त्वाचं वाटतं? कारण हे वाक्य सांगताना आझाद हे सुद्धा म्हणतात की यामध्ये गाफील असण्याचं काम हे मुसलमान स्वतः त्याला जबाबदार असतील, ते गाफील असतील. किती गाफील आहेत आम्हाला मुळात कळतच नाहीये. आम्ही अकॅडमिशियन, आम्ही ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न आमच्या इंटेलेक्च्युअल्सनी, आमच्या अभ्यास करणाऱ्या व्यक्तींनी, आमच्या समाजात वावरणाऱ्या व्यक्तींनी करायला हवा होता, तो प्रयत्न आमच्याकडनं खूप कमी पडतोय. याला मग जबाबदार कोणी विशिष्ट एक पक्ष नाहीये, कोणी सामाजिक संघटना नाहीये, आम्ही स्वतः त्याला खूप अंशी जबाबदार आहोत. या सगळ्या सामाजिक पार्श्वभूमीवरती आम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या संपूर्ण, जसं मी म्हणालो की या पटकथेच्या निर्मितीच्या मागची कथा समजून घेत असताना आम्हाला आणखीन एक गोष्टीचा विचार फार प्रकर्षाने करावा लागेल. आणि तो विचार म्हणजे गेल्या वर्षभरापासून आम्ही एका गोष्टीसाठी भांडतोय. रस्त्यावरती अनेक मुस्लिम संघटना या गोष्टीसाठी आलेल्या आहेत, अनेक प्रागतिक विचार करणाऱ्या संघटना या गोष्टीसाठी उभ्या राहिलेल्या आहेत. आणि सगळ्यांचं म्हणणं असं होतं की ज्या पद्धतीने आम्ही सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट आणि NRC लागू करण्याचा प्रयत्न आमच्याकडे करण्यात आला, त्या CAA आणि NRC साठी करण्यात आलेला विरोध, त्यासाठी मग शाहीनबाग असेल आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या, भारतातल्या प्रत्येक गावागावात उभा राहिलेला एक बाग असेल, या बागमधनं उभा राहणारा हा विरोध आम्ही कसा पोहोचवू शकू, का आमच्या या विरोधाचा फायदा घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा या संघटना करतायत, याची जाणीव आम्हाला फार उशिरा व्हायला लागली. मौलाना आझाद कॅटेगोरिकली या गोष्टीकडे लक्ष देताना सांगतात की आम्हाला प्रगल्भ होणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्या प्रगल्भतेपायी मौलाना आझाद बरेचसे दाखले देत आहेत तत्कालीन समाजाला समजावून सांगताना, कशा पद्धतीने आम्हाला या पूर्ण परिस्थितीमध्ये उभं राहावं लागेल. मी इतिहासाचा अभ्यासक नाहीये, इतिहासाचा विद्यार्थी नाहीये, मी साहित्याचा विद्यार्थी आहे. साहित्याचा विद्यार्थी असताना मला या साहित्याच्या माध्यमाला ज्या गोष्टी दिसत जातात त्या गोष्टीचं आकलन करून मी आपल्यासमोर ही गोष्ट मांडतोय. कृपया मला इतिहासाचा विद्यार्थी समजू नये. कदाचित इतिहासाच्या काही गोष्टी मांडताना तारखांच्या मागे पुढे होऊ शकत असतील, पण आम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने समजून घेणं गरजेचं आहे की मौलाना आझाद यांनी पाकिस्तानच्या निर्मितीला पूर्णतः विरोध केलेला आणि मौलाना आझादांनी 1946 मध्येच एक मुलाखत दिली होती. लाहोरच्या चट्टान नावाच्या एका उर्दू मासिकाला 1946 मध्ये मौलाना आझादांनी एक मुलाखत दिली होती
आणि ज्या माणसांनी त्या मुलाखतीत काही गोष्टी खूप ठळकपणे खूप महत्त्वाच्या म्हणून तिथं मांडलेल्या होत्या, त्या गोष्टी जरी 1946चा तो संदर्भ असेल, पार्टिशनची फाळणीची पार्श्वभूमी असेल, पण त्या फाळणीच्या पार्श्वभूमीवरती आम्हाला ती गोष्ट आज सुद्धा तशाच्या तशा पद्धतीने लागू होते. मला वाटतं आम्ही खूप ढोबळमानाने या सगळ्या गोष्टींना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला याच्यातले बारकावे, आम्हाला याच्यातला दूरदर्शीपणा लक्षातच येत नाहीये. मौलाना आझाद जेव्हा पाकिस्तान निर्माण होतोय, पार्टिशन होतंय आणि पार्टिशनच्या पार्श्वभूमीवरती पूर्णतः मौलाना आझाद विरोध करत ही गोष्ट सांगतायत की या देशात धर्माच्या नावाने एकत्र आल्यामुळे हा देश प्रगती करू शकणार नाही, कारण या देशावरती पूर्णतः ताकद कंट्रोल हा तिथल्या सैन्याचा असू शकतो, त्यामुळे या देशाने धर्माच्या नावावर एकत्र येणं योग्य नाही. कुठलाही देश धर्माच्या नावावर एकत्र येऊन उभा राहू शकत नाही. याचं उदाहरण देताना ते म्हणतात की एवढे सगळे अरब राष्ट्र आहेत ज्यांचं सांस्कृतिक, ज्यांची भाषा, ज्यांचा धर्म, ज्यांचं राहणीमान, ज्यांचं खानपान हे सगळं एकसारखं असताना सुद्धा ही 52च्या 52 इस्लामिक राष्ट्र एकमेकांसोबत एकोप्यानं राहू शकत नाहीत, एकत्र येऊ शकत नाहीत. तिथे धर्माच्या नावावर तुम्ही जर सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला तर धर्माच्या नावावर स्थापन होणारी सत्ता ही कधीही शांत आणि प्रगती करणारी असू शकत नाही, असं ठाम मत त्या 1946च्या इंटरव्ह्यूमध्ये मौलाना आझादांनी मांडलं. आणि ते मत मांडत असताना मौलाना आझाद म्हणतात की ही एक अनामिक भीती या पार्टिशनच्या काळात मुस्लिम लीगने निर्माण केली आहे की या ठिकाणी भारतातल्या मुसलमानांना एका विशिष्ट हिंदू मानसिकतेच्या खाली तुम्हाला राहावं लागेल, त्याच्या खाली तुम्हाला दबून राहावं लागेल, आणि त्याच्यामुळे एक इमॅजिनरी भीती, एक काल्पनिक भीती निर्माण करण्याचा प्रयत्न आपलं राजकीय अस्तित्व उभं करण्यासाठी लोकांनी उभा केला. आणि त्याच काल्पनिक भीतीचं भूत आज आमच्या मानगुटीवर बसून आम्हाला एक भीती निर्माण करण्याचा प्रयत्न, जे तत्कालीन संघटना होत्या ज्या आज सत्तेत आहेत त्या संघटना खूप योजनाबद्ध पद्धतीने आमच्यावरती लादण्याचा प्रयत्न करतात. काय झालं? सामाजिक चौकट जर तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न केला तर सामाजिक चौकटीमध्ये एक गोष्ट लक्षात येते की या सामाजिक चौकटीमध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं एक अस्तित्व उभं करण्यासाठी एका शत्रूची आवश्यकता असते. स्वतःचा एक शत्रू जर निर्माण केला नाही तर तो स्वतःचं महत्त्व दाखवू शकत नाही, आणि ते शत्रू उभं करण्याचं काम आम्ही काही चौकटी निर्माण करून तयार करत असतो. प्रत्येकाच्या वैयक्तिक व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात बिना शत्रूचा असतो असं नाही. तो एक चौकट उभी करतो आणि चौकट उभी करून त्या चौकटाच्या माध्यमातून एक शत्रू उभा करतो आणि तो शत्रू त्याच्या विरोधात मी कसा उभा राहणार यासाठी माझं अस्तित्व दाखवण्याचा मी प्रयत्न करत असतो. तसाच काहीसा प्रयत्न पक्षीय संघटना, राजकीय संघटना, प्रत्येक व्यक्ती या पद्धतीने उभी करत असते आणि असाच एक शत्रूचा वर्ग म्हणून उभा करण्यात आलेला आहे. आझादांचे काही मत हे कदाचित मुसलमानांना सुद्धा पटणार नसतील, आणि दुर्दैव असं आहे की आम्हाला मौलाना आझाद हे माहीत नसल्यामुळे, कारण मौलाना आझाद हे इतिहासाच्या पुस्तकात कुठल्या तरी एका प्रकरणापुरते मर्यादित आहेत. एक. नंबर 2, मौलाना आझाद यांना आज ज्या पद्धतीने प्रोजेक्ट केल्या चालले, आज ज्या पद्धतीने उभं केल्या चाललंय, म्हणजे इथपर्यंत की सीबीआयचा माजी निर्देशक नागेश्वर राव म्हणतो की आमच्या भारतीय फर्स्ट एज्युकेशन मिनिस्टर ऑफ इंडिया इज अरेबिक अँड ही ब्रॉट अँड इस्लामाइज एज्युकेशन सिस्टम इन इंडिया. नागेश्वर रावच्या या वाक्याला त्याच्यानंतर अनेक समाज माध्यमातून अनेक या मानसिकतेचे लोक मौलाना आझाद यांनी कशा पद्धतीने चुकीची शिक्षण पद्धती या भारतात उभी केली हे मांडण्यात काही अंशी का होईना यशस्वी होत आहेत. पण याला काउंटर म्हणून, याला उत्तर देण्यासाठी, याचं प्रत्युत्तर म्हणून मौलाना आझाद हे कुठपर्यंत पोहोचवण्यात आले? मौलाना आझाद पोहोचवण्याची जबाबदारी कोणाची होती? प्रत्येक वेळेस मौलाना आझादांवरती हा आरोप होता की हे काँग्रेसचे मॉडेल आहेत, हा काँग्रेस बॉय आहे, हा मुस्लिम चेहरा आहे.
या माणसाचं शिक्षण काय झालेलं, या माणसाला शिक्षण काय कळतं, या माणसाचा जन्म अरबमधला, असे आरोप जेव्हा मौलाना आझादांवरती करण्यात येतात तेव्हा मौलाना आझादांच्या विचारांना बाजूला ठेवण्यासाठी म्हणून हे हे आरोप खूप मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट करायचे, जेणेकरून मौलाना आझादांचे विचार हे या समाजातील लोकांपर्यंत पोहोचलेच नाही पाहिजे, समाजातील लोकांपर्यंत मौलाना आझादांचे विचार येताच कामा नये. सीएच्या संदर्भात जेव्हा संपूर्णतः विरोध होत असताना सीएच्या बाबतीत मौलाना आझादांची भूमिका काय असेल हो? जेव्हा फाळणीवरती चर्चा होत असते, फाळणीवरती खूप मोठ्या प्रमाणात डिस्कशन होत असताना त्या काळात फाळणीच्या वेळेस वेस्ट पाकिस्तान ईस्ट पाकिस्तानी कल्पना होते आणि ईस्ट पाकिस्तानमध्ये करत असताना सुद्धा आसामचा एक प्रश्न उभा राहतो आणि 1946 मध्ये मौलाना आझाद आसामबद्दल म्हणतात की आसामला आपल्याला पूर्णतः वेगळा न्याय दिला पाहिजे. त्या काळातली आसामबद्दलची मौलाना आझादांची भूमिका काय होती, जिथून या सीएए एनआरसीची बीजे रोवल्या गेली भारतात आज? मौलाना आझादांचा सामाजिक दृष्टिकोन काय होता? आम्ही तो सामाजिक दृष्टिकोन समजून घेण्याचा, समजून सांगण्याचा आमच्याकडे प्रयत्न झालेला नाहीये, ज्याच्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित राहत आहेत. सिडिशनच्या केसमध्ये देशद्रोहाचा आरोप जेव्हा मौलानांवरती झाला होता आणि मौलाना आझाद हे जेव्हा तत्कालीन ब्रिटिश कोर्टाच्या समोर सिडिशनबद्दल बोलत होते, मौलाना आझाद त्या काळात जेव्हा सिडिशनवरती बोलतायत आणि तोच सिडिशनचा कायदा आज तशा तसा लागू होतो आणि बऱ्याच लोकांना या कायद्याखाली अटक करण्यात येतं, जे सत्र आज सुरू आहे. या सिडिशन बद्दल मौलाना आझादांचे विचार काय होते? मौलाना आझाद काय म्हणायचे या सिडिशनच्या संदर्भात? गांधीजी असं म्हणतात की मौलानांनी जे तिथे सिडिशनच्या बद्दल आपलं मत व्यक्त केलं, सिडिशन बद्दल मौलाना आझाद त्या कोर्टात जे बोलले ते राष्ट्रवादाची पूर्ण व्याख्या करण्यासाठी अतिशय उपयुक्त असं मत मौलाना आझादांनी त्या ठिकाणी मांडलं. त्याला आपल्याला राष्ट्रवाद म्हणता येऊ शकतो असं गांधीजी मौलाना आझादांच्या सिडिशनवरच्या स्पीचवरती म्हणतात. मग आम्ही मौलानांना या सामाजिक संदर्भात समजून घेण्याचा प्रयत्न केलाय का? देशद्रोहाबद्दल बोलत असताना मौलाना आझाद देशद्रोहांबद्दल बोलत असताना, देशद्रोहीबद्दल बोलत असताना ज्याचा उल्लेख एजी नुरानी यांनी आपल्या पुस्तकात इंडियन पॉलिटिकल ट्रायल्स या महत्वाच्या पुस्तकात एजी नुरानींनी केलेल्या आहे. एजी नुरानीच्या पुस्तकातले मी काही महत्वाचे कोट मुद्दामून इंग्रजीतच वाचतोय. मौलाना आझाद काय म्हणतात मी इंग्रजीत वाचतोय, मुद्दामून इंग्रजीत वाचतोय. मी त्याचं भाषांतर करण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, कारण कदाचित भाषांतरामध्ये काही शब्द मागे पुढे होऊ शकतील. पण सिडिशनचं मौलाना आझादांचं जे वक्तव्य आहे, हे वक्तव्य वाचल्यानंतर आमच्या लक्षात येऊ शकते की आम्ही देशद्रोहाबद्दल कशा पद्धतीच्या आमच्या डोक्यात संकल्पना आहेत, कल्पना आहेत का, आम्ही समजून घेतोय का देशद्रोह म्हणजे काय आहे नेमका. मी वाचतोय मौलाना आझाद काय म्हणतात. आय हॅव बीन चार्ज्ड विथ सिडिशन बट अलाउ मी प्लीज to understand the meaning of sedition. Is sedition a name for freedom struggle which is not successful? If that be so, I would fully agree with it. At the same time, however, I would remind you that its name is also the highly respected patriotism once the movement becomes successful. I believe that liberty is the birthright of every person and every nation. I do not recognize the present government as a legitimate government and consider it my national, religious and personal duty to liberate my country and my nation from its rule. I am a Muslim and it is my duty as a Muslim as well. Azad also quoted Prophet Muhammad as saying, if you see wrong being done, prevent and redress it with your hands. If you cannot do that, speak up against it. If you cannot do even that, tell yourself it is wrong, but that is a weaker form of faith, iman. But Nurani mentioned that Azad had asked magistrate
मॅक्झिमम पनिशमेंट विदाउट एनी हेजिटेशन. आणि सगळे करताना ते म्हणतात की मला तुम्ही जितकी कठोर शिक्षा द्याल ती शिक्षा मला मान्य आहे, कारण मी हे जे काही करतोय ते माझ्या समाजासाठी करतोय, माझ्या देशासाठी करतोय. आणि या सगळ्या परिस्थितीत ज्या न्यायव्यवस्थेवरती बोलतात, कारण न्यायव्यवस्था आजच्या सामाजिक चौकटीतला फार महत्त्वाचा विषय आहे. मी याच्या खोलात जाऊ इच्छित नाही, कारण आम्ही खूप सुज्ञ लोक आहोत आणि आम्हाला माहिती आहे की न्यायव्यवस्था कशा पद्धतीने काम करते. त्या न्यायव्यवस्थेवरती त्या कोर्टात बोलत असताना मौलाना आझाद म्हणतात, हिस्ट्री बियर्स विटनेस that whenever the ruling power took up arms against truth and injustice, हे मी पुन्हा एकदा उच्चारतोय, the ruling power took up arms against truth and injustice, the courtrooms for a tyrannical. We have to understand, ही गोष्ट आम्हाला खूप खूप महत्त्वाची वाटते मला या सिडिशनच्या बाबतीतली. आझाद सिडिशनच्या बाबतीत खूप गंभीरपणे म्हणतात की या सिडिशनच्या बाबतीत सरकार हा प्रयत्न करत राहणार आहे, रिप्रेसिव्ह गव्हर्नमेंट हा प्रयत्न करत राहणार आहे, पण त्यासाठी तशी न्यायव्यवस्था त्याला सोबतीची लागते. त्या न्यायव्यवस्थेने जर मदत केली तर ते त्या पद्धतीने त्याला आरोपी म्हणून उभं करू शकतात. हे सगळं काय संपूर्ण दोघांच्या सोबतीने चालू असतं. आणि आम्हाला चित्र जे दिसतंय त्या चित्रातनं लक्षात येतं की मौलाना आझाद त्या पद्धतीने ऑलरेडी यांनी इन्फॉर्म केलेलं आहे, समजून सांगितलेलं आहे की आम्हाला ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. आम्ही ती गोष्ट समजून घेऊ इच्छित नाही. मौलाना आझाद वारंवार सांगतायत, या दोन गोष्टींचा माझा आजचा बोलण्याचा मुख्य उद्देश हाच होता की मी या दोनच गोष्टींवरती जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करतोय. एक म्हणजे कशा पद्धतीने आम्हाला आर्थिक मागासले, पण कशा पद्धतीने शैक्षणिकदृष्ट्या तुम्ही मागास राहाल, कशा पद्धतीने तुम्ही एक वेगळ्या जीवन पद्धतीने जीवन दृष्टीने जगण्याचा प्रयत्न तुमच्यावरती लादण्यात येऊ शकतो, याचे पूर्ण प्रयत्न चालू असताना सुद्धा आम्ही आणखीनही त्या भ्रमात जगत आहोत की आम्हाला आणखीन काही होणार नाही, कारण आम्हाला कोणीच काही करू शकत नाही. मौलाना आझाद 46 मध्ये सांगतायत तुम्हाला या पद्धतीने ठरवण्यात येऊ शकतं, तुम्ही का विचार नाही करत त्या गोष्टींचा. आणि आजच्या या चौकटीत जर तुम्ही भारताचा संपूर्ण हा पट उघडून पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं लक्षात येतं की सच्चर कमिटीने पूर्णतः तुमच्यासमोर उघडं करून चित्र मांडलेले की कशा पद्धतीने तुम्ही आर्थिकदृष्ट्या मागास आहात, मग ते कुणी का असेना. म्हणजे ज्या माणसाच्या शिक्षणावरती आज आक्षेप घेतला जातोय, ज्या माणसाच्या जन्मस्थानावरती आक्षेप घेतला जातोय, ज्या माणसाच्या शिक्षण पद्धतीवरती आक्षेप घेतला जातोय, याचा आम्ही थोडक्यात विचार केला का किती टक्के मुसलमानांना ही गोष्ट आज माहिती आहे की मौलाना अबुल कलाम आझाद हा पहिला माणूस आहे ज्यांनी 7th अमेंडमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन होत असताना प्राथमिक शिक्षण सक्तीचं करा म्हणून वाद घातलेला आहे. प्राथमिक शिक्षण हे किती महत्वाचं आहे. 2015च्या तारीख कदाचित मागे पुढे वर्ष होत असेल, पण आत्ता आमच्याकडे प्राथमिक शिक्षण सक्तीचं झालंय. जे मौलाना आझाद 7th अमेंडमेंटमध्ये प्राथमिक शिक्षण ही केंद्र सरकारची जबाबदारी असावी, राज्य सरकारची असू नये असं मांडतात. पण जेव्हा त्यांचा विरोध होतो तेव्हा ते म्हणतात कमीत कमी उच्च शिक्षण तरी हे राज्य सरकारच्या हाती असू नये, हे केंद्र सरकारकडे असावं. म्हणून UGC सारखी संस्था उभा करण्यात हा माणसाचा फार मोठा हातभार आहे. ज्या IITचा आम्ही भूषण मानतो त्या IITच्या उभ्या करण्यात आझादांनी त्या तत्कालीन IIT उभ्या करत असताना संगीत कला अकादमी, ललित कला अकादमी, संगीत नाटक अकादमी, साहित्य अकादमी या सगळ्या भारताच्या सांस्कृतिक उत्थानासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी आझाद कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी मांडत जातात. आणि आज जेव्हा मौलाना आझादांना डिफेम करण्यात येत आहे तेव्हा मला वाटतं की ही एक सामाजिक जबाबदारी म्हणून आम्हाला उभं राहणं फार गरजेचं आहे. आमच्या लक्षातच येत नाहीये की आम्ही सामाजिक जबाबदारी किती सहज पद्धतीने टाळतोय. दिल्ली जामा मस्जिदच्या मिंबरवर उभं राहून जेव्हा खुतबा दिला त्यावेळेस ते फार इमोशनल होऊन एक वाक्य बोलत होते, ती मी आज डेलिबरेटली इथे कोट करतोय. आझाद त्या 1948च्या जामा मशिदीच्या खुतब्यात म्हणाले होते आणि त्यांचं वाक्य मी कोट करतोय,
आठवतं तुम्हाला? मी हाक मारत होतो तेव्हा तुम्ही माझी जीभ छाटली. मी लेखणी हातात घेतली, तुम्ही माझे हात छाटले. मी मागे फिरत होतो, तुम्ही माझा कणा मोडला. आज माझी आर्त हाक स्वतःच्या अस्तित्व पुन्हा एकदा वाचतोय आझाद काय म्हणतात. आठवतं तुम्हाला? मी तुम्हाला हाक मारत होतो, तुम्ही माझी जीभ छाटलीत. मी लेखणी हातात घेतली, तुम्ही माझे हात छाटले. मी मागे फिरत होतो तेव्हा तुम्ही माझा कणा मोडला. आज माझी आर्त हाक स्वतःच्या अस्तित्वासाठी नाहीये. मी माझ्याच जन्मभूमीत अनाथ ठरलोय. याचा अर्थ असा नाही की मी माझ्याच जाळ्यात अडकलो, की माझी निवड चुकली ना, माझ्या आशयासाठी कोणतीच जागा शिल्लक उरली नाही. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की माझा जगा कंटाळवाणा वाटल्यामुळे तुमच्या असभ्य हाताने तुम्ही तो ओरबाडताय. माझ्या जाणीवा जखमी झालेल्या, माझं मन आज खूप जड झालंय. आम्ही आझादांना या सामाजिक संदर्भात, या सामाजिक चौकटीत, कारण करोनाची पार्श्वभूमी, करोना आल्यामुळे आमच्यासाठी काही काळासाठी करोनाकडे लक्ष देण्यासाठी CAA NRCचा मुद्दा बाजूला ठेवण्यात आलेला आहे, पण परत तो मुद्दा परत येणार आहे वरती. त्यावेळेस मात्र मौलाना आझाद कशा पद्धतीने उभे राहत होते, कारण सगळेच सोबत येतील याची खात्री नाहीये. कारण आझाद स्वतः म्हणतायत चट्टान या इंटरव्ह्यूच्या मुलाखतीमध्ये की खूप चांगल्या चांगल्या अभ्यासू मुसलमानांना या मुस्लिम संस्थेनी सुद्धा त्यांना काफिर ठरवलंय. उदाहरणादाखल द्यायचं तर सर सय्यद अहमद खानचं उदाहरण फार मोठं आमच्या समोर आहे. धर्माच्या नावाखाली एकत्र येऊन ज्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न सगळीकडे होत असताना आम्हाला या पद्धतीला फार कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे की मौलाना आझाद या पद्धतीने राज्य करण्याला काय म्हणतात, काय होऊ शकतं. सामाजिक पार्श्वभूमी जोपर्यंत आम्ही लक्षात घेत नाही, मला असं वाटतं की आजची सामाजिक रचना, आजची सामाजिक पार्श्वभूमी ही जवळपास 46च्या पार्श्वभूमीसारखी व्हायला लागलेली आहे, जिथे एक वेगळा गट करून बाजूला फेकण्यात काही पक्षीय संघटना प्रयत्न करतायत आणि बऱ्याच अंशी त्यात त्या यशस्वी होत आहेत. तुमचा आर्थिक कणा, आमचा आर्थिक कणा मोडण्याचा प्रयत्न होतोय. आर्थिक कणा मोडत असताना कशा पद्धतीने व्यूहरचना होती, या व्यूहरचनेचा अभ्यास करत असताना आम्हाला मौलाना आझाद पुन्हा एकदा या संपूर्ण समाजासमोर आणून उभं करणं गरजेचं आहे. कारण समाज माध्यमांनी मौलाना आझादांना आता निगेटिव्ह पद्धतीने उभं करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे, एक नवीन डिस्कोर्स उभा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कारण त्यांच्या लक्षात आलेलं आहे की हा एकमेव माणूस आहे, हा एकमेव अभ्यासक आहे, ज्या अभ्यासकांनी भविष्यात कशा पद्धतीने या देशातली रचना होऊ शकते याची मांडणी केली होती. त्यामुळे या माणसालाच जर पहिल्यांदा आम्ही संपवण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आम्ही या संपूर्ण समाजाला सहजपणे आम्हाला हव्या त्या जागेवरती उभं करू शकू. हा पूर्ण प्रयत्न चालू असताना आम्हाला पुन्हा एकदा मौलाना अबुल कलाम आझाद हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून या सामाजिक चौकटीत, म्हणून या सामाजिक रचनेत मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या विचारांची प्रगल्भता, यांच्या विचारांचा अभ्यास पुन्हा एकदा करत मौलाना आझादांना फक्त जयंतीपुरतं मर्यादित न ठेवता, मौलाना आझादांना फक्त या 2-3 दिवसापुरतं मर्यादित न ठेवता, सातत्याने मौलाना आझादांच्या विविध पैलूंवरती, विविध क्षेत्रातल्या त्यांच्या कामगिरीवरती आम्हाला बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं की जोपर्यंत मौलाना अबुल कलाम आझाद हे पूर्णपणे आमच्या समोर उभं राहत नाही, समाजातल्या प्रत्येक घटकांसमोर मौलाना आझाद उभं राहत नाहीत, या सामाजिक संदर्भात, या सामाजिक आजच्या ज्या सगळ्या सामाजिक पूर्ण रूढी पद्धती ज्या पद्धतीने उभ्या केल्या चालल्यात, पुनर्लेखन ज्या पद्धतीने सामाजिक परंपरेचं व्हायला लागलेलं आहे, या सामाजिक परंपरेचं पुनर्लेखन होत असताना मौलाना आझादांच्या विचारांची त्या ठिकाणी आम्हाला नितांत गरज आहे असं मला वाटतं. आणि जरी गरज आम्ही लक्षात घेतली तर मौलाना आझादांना आम्ही योग्य त्या पद्धतीने समजून घेऊन न्याय देऊ शकू असं वाटतं. अन्यथा मौलाना आझाद हे फक्त मर्यादित राहिले, पुन्हा एकदा सांगतो, मौलाना आझाद हे फक्त मर्यादित राहिले ते 2-3 विषयांसाठीच, आणि ते वारंवार बोलल्या जाणारे विषय आहेत. ते म्हणजे मौलाना आझाद हे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक होते, मौलाना आझाद हे फक्त भारताचे शिक्षामंत्री होते, मौलाना आझाद यांनी भारताच्या शिक्षणात योगदान दिलं. या 3 गोष्टी पलीकडे मौलाना आझादांना अभ्यास करणारे आमचे विचारवंत, आम्ही या गोष्टींकडे विचार करण्यास तयार नाही आहोत. त्यामुळे मौलाना आझादांचा सेडिशनवरती असलेला अभ्यास, मौलाना आझादांचा या संपूर्ण राजकीय परिस्थितीत, त्या राजकीय परिस्थितीत
काय त्यांचा पूर्ण विवेचन आहे या राजकीय परिस्थितीवरती मौलाना आझादांनी तत्कालीन परिस्थितीत काय भाष्य केलं होतं, तत्कालीन परिस्थितीत फाळणीवरती काय भाष्य केलं होतं. जाता जाता मला परत एक वाक्य नाही राहावत, त्यावेळेस एक 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 छोटीशी गोष्ट, एक एक ऑब्झर्वेशनचा भाग, कारण मी नाटक लिहित असतो म्हणून मला बऱ्याच गोष्टी ऑब्झर्वेशनमधनं दिसत असतात. ऑब्झर्वेशनचा एक बारीकसा भाग म्हणून सांगतो की आमचे माननीय पंतप्रधान यांनी एका भाषणात सहजपणे म्हणाले होते की या CAA विरोध करणाऱ्या लोकांना बोलत असताना ते म्हणाले होते की मला कपड्यांवरनं कळते की कोणती लोक याला विरोध करतायत, कपडे घालणाऱ्यांवर मला कळतं की कोण विरोध करत आहेत. मग मला असं विचारावं असं वाटतं की कपडे घालणाऱ्या लोकांनी विरोध करायला सुरुवात केली की तुम्हाला त्यांची जात आणि धर्म कळते. मग मौलाना आझाद ज्या माणसाने आयुष्यभर शेरवानी टोपी घातली, त्या माणसाने फक्त भारतासाठी आपला जीव दिला, नाव सुद्धा कोणाला माहिती होऊ दिलेलं नाहीये. मला नाही माहिती, मला कल्पना नाहीये की किती लोकांना मौलाना अबुल कलाम आझाद यांचं मूळ नाव काय आहे माहिती असेल. मौलाना हिकता त्यांच्या शिक्षणामुळे मिळालेली त्यांना पदवी आहे. अबुल कलाम म्हणजे ते त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या लिखाणात वाकबगार होते म्हणून ते मौलाना आझाद होते. आझाद ही पदवी त्यांना मिळाली कारण ते स्वातंत्र्य संग्रामात महात्मा गांधींनी त्यांना दिलेले तो लखब होता. म्हणून मौलाना अबुल कलाम आझाद ते आपलं नाव सांगत असतात, पण त्यांचं मूळ नाव सय्यद गुलाम मोहिउद्दीन होतं. हे किती लोकांना माहिती, ज्या माणसाने आपलं नाव संपूर्णपणे मिसळून टाकलं, आपलं नाव कुठेच येऊ दिलं नाही, त्या माणसाने आपलं नाव कधीच कुणाला कळू दिलं नाही, ज्या माणसाला भारतरत्न आम्ही पोस्टानं पाठवून देतो, इतक्या इतिहासातल्या या दुर्लक्षित पात्राकडे जर आम्ही गंभीरपणे विचार करणार नसू तर ही जबाबदारी समाजातल्या दुसऱ्या कुठल्याही घटकाची नाही, ही जबाबदारी आमची आहे. म्हणून समाज आज या सामाजिक संदर्भात मौलाना आझादांना पुन्हा वेगळ्या पद्धतीने त्यांचे सिडिशनवरती असलेले अभ्यास, त्यांचा फाळणीबद्दलचा असलेला अभ्यास, सेवन्थ कॉन्स्टिट्यूशनच्या 7th अमेंडमेंटमध्ये टाकत असताना त्यांनी केलेली चर्चा, त्याच्या असलेल्या सगळ्या चर्चेमध्ये त्यांचे असलेलं पूर्ण त्यांचा स्टँड, या सगळ्या गोष्टी आम्हाला वाचल्या पाहिजेत. त्याशिवाय आम्हाला मौलाना आझाद पुन्हा एकदा उभे करणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की मौलाना आझादांना डेक्कन क्वेस्टच्या माध्यमातून असेल, पुन्हा एकदा आम्ही मौलाना आझाद नवीन पद्धतीने उभा करण्याचा प्रयत्न करतोय. त्याबद्दल त्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन आणि मला बोलण्यास बोलवलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.